लाडकी बहीण योजनेनंतर बँकेमध्ये आता मोठी गर्दी होते आणि या गर्दीला आवरणं सुद्धा बँक कर्मचाऱ्यांना अवघड होत आहे। परिणामी बँकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। काही वेळा अनेक जण बँक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर सुद्धा जात आहेत। त्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मोठा ताण बँक कर्मचाऱ्यांवर येतोय आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करणारं एक पत्र युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। बँक फोरमचे देविदास तुळजापूरकर यांनी हे पत्र पाठवलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती लाडकी बहीण योजनेमुळे बँकेच्या या कर्मचाऱ्यांवर आली? राज्यातल्या 9 बँकेचे कर्मचारी संघटना एकत्रित येत कन्व्हेनर देविदास तुळजापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेच्या पैसे काढण्यासाठी आणि वेगवेगळ्या कामासाठी मोठ्या संख्येनं महिला बँकेत येत आहेत। सोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि दररोजची जी बँकेची कामं आहेत त्या निमित्तानं बँकेमध्ये खूप मोठा लोड वाढलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये कर्मचारी कमी झाले आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळं बऱ्याचदा जालन्यातली मागच्या आठवड्यातली घटना लक्षात घेतल्यानंतर की अचानक हल्ले होण्याचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मॅन पॉवर वाढवावा आणि सिक्युरिटी वाढवावी असे 2 मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांना देविदास तुळजापूरकर हे कन्व्हेनर आहेत त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। जवळपास 9 सगळ्या बँकेच्या संघटनेचे कर्मचारी या फोरममध्ये सहभागी झाले। त्यांनी विनंती केलेली आहे की ही सगळी गर्दी पाहता आम्हाला काम करायचंय, पण काम करत असताना येणाऱ्या अडचणीचा सामना हा दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत। त्यासाठी बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि सिक्युरिटी वाढवावी अशी मागणी केली आणि त्यामुळे आता सरकार स्वतः मुख्यमंत्री याकडे कसं लक्ष घालतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आता या पुढच्या काळामध्ये लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल किंवा आणखी वेगवेगळ्या योजनांसाठी मोठी गर्दी ग्रामीण भागातल्या बँकेमध्ये अधिक वाढते आहे। अगदी नक्कीच धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या पार्श्वभूमीवर सरकार आता कसं लक्ष यामध्ये घालतंय आणि काय उपाययोजना करताय ते पाहणं महत्त्वाचं असेल। सरकारने चांगली गोष्ट केली ती महिलांसाठी की आम्हाला मदत केली, आम्हाला जी मदत पाहिजे ती मदत झाली आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला। धन्यवाद। तुमचे पैसे जमा झाले का? हो, माझे पैसे जमा झाले आणि बाकीच्यांचे पण आज नाही तर उद्या होतीलच। टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी पण करायची।